आवाज येतोय आता सर्वांना? ओके. चला. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. हेडफोनचा माईक खराब झाल्यामुळे तुम्हाला आवाज येत नव्हता. ओके, चला आता आपण कंटिन्यू करूया. सी, आपण लास्ट सेशन मध्ये काय काय बघितलं? हेरिडिटी. आपण हेरिडिटी चालू केलंय बरोबर. त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं सांगा लवकर. लास्ट सेशन मध्ये आपण काय काय बघितलं? मेन हेरिडिटरी युनिट काय असतं? डीएनए. ओके. आणि नंतर त्याच्यातच आपण क्रोमोझोम्स, डीएनए, क्रोमोझोम्सचे टाइप्स वगैरे बघितले की नाही? ओके, तर आता आपण नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करूया. ओके, आवाज येतो आता सर्वांना क्लिअर? ओके, चला नाव विल कंटिन्यू. ओके, सी, आता आपल्याला बघायचं आहे जीन. ओके, जीन्स. Each chromosome is made up of a single DNA molecule. ओके, प्रत्येक क्रोमोझोम हा कशाने बनलेला असतो? एका सिंगल डीएनए मॉलिक्युलनी बनलेला असतो. मॉलिक्युल म्हणजे रेणू. एका डीएनएच्या रेणूने प्रत्येक क्रोमोझोम हा बनलेला असतो. सेगमेंट्स ऑफ द डीएनए मॉलिक्यूल आर कॉल्ड जीन्स. ओके, मग त्या मॉलिक्यूल मधले जे सेगमेंट आहेत, म्हणजे सेगमेंट म्हणजे एखादी गोष्ट कट केल्यावर त्याचे छोटे छोटे पार्ट पडतात, त्याला सेगमेंट म्हणतात. ओके, मग ते सेगमेंट डीएनए मॉलिक्यूल मधले सेगमेंट आहेत त्यांनाच काय म्हटलं जातं? जीन्स. ओके, ड्यू टू व्हरायटी इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स डिफरंट काइंड्स ऑफ जीन्स आर फॉर्म. डीएनए. ओके, डीएनए मॉलिक्यूल मध्ये व्हरायटी असतात. ओके, न्यूक्लियोटाइड्स वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट असतात, त्यामुळेच काय होतं? वेगवेगळ्या टाइप्सचे जीन्स हे फॉर्म होत असतात. ओके, these genes are arranged in a line. मग हे जीन्स कसे लिनियर मॅनर मध्ये, म्हणजे एका लाईन मध्ये अरेंज केलेले असतात. ओके, जीन्स कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द सेल्स अँड द बॉडी. मग जीन्सचं काय काम असतं? आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर. ओके, बॉडीचं स्ट्रक्चर आणि जे फंक्शन आहेत सेल्सचं स्ट्रक्चर अँड फंक्शन आणि आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर अँड फंक्शन हे कोण कंट्रोल करतं? जीन्स. ओके, also they transmit hereditary characters from parents to offspring. ओके, मग पालकांकडून ऑफस्प्रिंग कडे, ओके, माता पित्यांकडून त्यांच्या मुलांमध्ये जी आनुवंशिक लक्षणं आहेत ती ट्रान्सफर करण्याचं, संक्रमित करण्याचं काम सुद्धा जीन्स करत असतात. ओके, हेन्स दे आर सेड टू बी द फंक्शनल युनिट्स ऑफ हेरिडिटी. म्हणूनच जीन्सला काय म्हणतात? फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. That is why many similarities are seen between parents of and their offspring. मग जीन्स मुळेच काय होतं? माता पिता आणि त्यांची जी अपत्य आहेत यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आढळते. ओके, साम्य आढळते. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन दी जीन्स. मग प्रोटीन सिंथेसिस कशासाठी इम्पॉर्टंट असतं? प्रोटीन सिंथेसिस बघितला ना आपण, एन्झाईम सिक्रेट होतात प्रोटीन सिंथेसिसमुळे, त्याच्यावरच आपली ग्रोथ वगैरे डिपेंड असते. बरोबर, आपण लास्ट लेसन मध्ये बघितलं. मग हे प्रोटीन सिंथेसिस इम्पॉर्टंट आहे. मग प्रोटीन सिंथेसिस साठी जी इन्फॉर्मेशन गरजेची असते ती कोण स्टोअर करतं? जीन्स. ओके, समजल्या सगळ्यांना? समजल्या सगळ्यांना जीन्स म्हणजे काय? Okay, now tell me, what is the functional unit of heredity? What is the functional unit of heredity? Yes, it's okay. Now continue, okay?
चलो टेल मी व्हॉट इज द फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. हा पॅरा शिकवला तर समजला की नाही सर्वांना? मग सांगा मला, व्हॉट इज द फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी? धीरज माइक ऑन कर, सांग मला व्हॉट इज द फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. Genes control the structure and function of the cell and the body. नाही नाही, स्टॉप. मी काय विचारलं? फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी आता वाचून दाखवलं ना मी. जीन्स, फक्त जीन्स. ओके, फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी इज जीन्स. आणि जर मी जीन्सचे फंक्शन विचारले तर तू जे सांगितलंस ते. ओके, चलो प्लीज लक्ष द्या, तुमच्यासाठी चालला आहे. आणि जर फास्ट जात असेल तर सांगा मला, मी थोडं हळूहळू शिकवेन. ओके, प्लीज लक्ष द्या. बघा आपण एकदा परत तो पॅरा परत बघूया. ओके, परत रिवाइज करूया. सी, each chromosome is made up of a single DNA molecule. प्रत्येक क्रोमोझोम हा कशाने बनलेला असतो? एका डीएनए मॉलिक्यूलने बनलेला असतो. सेगमेंट ऑफ द डीएनए मॉलिक्यूल आर कॉल्ड जीन्स. मग त्या डीएनए मॉलिक्यूलचे जे सेगमेंट्स असतात त्यांना जीन्स म्हटलं जातं. ओके, ड्यू टू व्हरायटी इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स डिफरंट काइंड्स ऑफ जीन्स आर फॉर्म. आपण बघितलं डीएनए हा न्यूक्लिओटाइड्सने बनलेला असतो. मग डीएनए वर वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिओटाइड्सचे वेगवेगळे सिक्वेन्स असतात, व्हरायटी असतात. त्यामुळे जीन्स सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. दे आर ऑफ डिफरंट काइंड्स. ओके, दीज जीन्स आर अरेंज्ड इन अ लाईन. त्या जीन्स कशा अरेंज केलेल्या असतात? एका लाईन मध्ये. जीन्स कंट्रोल द स्ट्रक्चर अँड द फंक्शन ऑफ द सेल अँड ऑफ द बॉडी. जीन्स काय काम करतात? आपल्या सेल्स आणि बॉडीचं स्ट्रक्चर आणि फंक्शन कंट्रोल करण्याचं काम करतात. Also, they transmit the hereditary characters from parents to the offspring. Hence, they are said to be the functional unit of heredity. बघा, हेच मी तुम्हाला विचारलेलं. जीन्स काय काम करतात? पॅरेंट्स कडून हेरिडिटरी जे कॅरेक्टर असतात, अनुवंशिक जे कॅरेक्टर असतात, ते पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे म्हणजे मुलांकडे ट्रान्सफर करण्याचं काम जीन्स करत असतात. ओके, म्हणूनच दे आर कॉल्ड ॲज फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. म्हणूनच त्यांना फंक्शनल युनिट म्हटलं जातं हेरिडिटीचं. That is why many similarities are seen between parents and their offspring. म्हणूनच आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसत असतो. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन दी जीन्स. जीन्स मध्ये कोणती इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते? प्रोटीन सिंथेसिसची. नाव एनीवन हॅज एनी डाऊट? आता समजलंय सगळ्यांना? ओके, चला. सी, आता इथे बघा तुम्हाला काय सांगितलंय? डीएनए फिंगरप्रिंटिंग. हे डीएनएचं वॅटसन अँड क्रिक मॉडेल आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलंय. ओके, बघा, डीएनए फिंगरप्रिंटिंग, द सिक्वेन्स ऑफ द जीन्स in the DNA of a person, that is the genome of the person is identified. It is useful to identify the lineage and to identify criminals because it is unique to every person. Okay, बघा, सिक्वेन्स ऑफ द जीन्स ऑफ डीएनए ऑफ अ पर्सन म्हणजे बघा काय असतं? प्रत्येक व्यक्तीची डीएनएची जी जीन्सची सिक्वेन्स असते ती वेगवेगळी असते. ओके, वेगवेगळी असते. म्हणूनच आपण जीन्स डीएनए फिंगरप्रिंटिंग ही एक अशी मेथड आहे ज्याच्यामुळे पर्सनचं डीएनए, एखाद्या व्यक्तीचं डीएनए आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. म्हणून वंश किंवा गुन्हेगाराला ओळखण्यासाठी डीएनए फिंगरप्रिंटिंग या टेक्निकची मदत होते. कारण डीएनए हा प्रत्येक व्यक्तीचा युनिक असतो. ओके, प्रत्येक व्यक्तीचा स्पेशल असतो, सगळ्यांचा वेगवेगळे असतो. ओके, गॉट. आता इथे तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं आहे डीएनएचं. सेम या मॉडेल प्रमाणेच दिलेलं आहे, फक्त एकदम स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. बघा काय काय प्रेझेंट असतं? ऍडेनिन, थायमिन अँड ग्वानिन अँड सायटोसिन हे न्यूक्लिओटाइड्स आहेत, ते प्रेझेंट असतात. ओके, पेअर ऑफ नायट्रोजनस बेसेस, हेच हे इथे दाखवलेलं आहे. बघा,
पेअर दाखवलेले आहेत नायट्रोजनस बेसेसचे. काय होतं, ऍडेनिन हा थायमिन सोबत कोऑर्डिनेट करतो आणि ग्वानिन हा सायटोसिन सोबत कोऑर्डिनेट करतो. आणि जे बाजूला दोन रेल्वेच्या रुळासारखे स्ट्रक्चर आहेत त्याला काय म्हटलं गेलं आहे, रेल्स ऑफ द डीएनए मेड अप ऑफ शुगर अँड फॉस्फरिक ऍसिड. ओके, जी शिडी दाखवलेली मी तुम्हाला, काय होतं डीएनएचं स्ट्रक्चर, एक शिडी असेल, तिला जर तुम्ही कॉईल केलं तर ती डीएनए सारखी दिसेल तिला फिरवल्यावर. ओके, मग त्याच्यात दोन बाजू आहेत त्यांना काय म्हणायचं, रेल्स ऑफ द डीएनए, अँड दे आर मेड अप ऑफ शुगर अँड फॉस्फरिक ऍसिड. ओके, इथे बघा एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे, वी विल जस्ट गो थ्रू दॅट. ओके, सीड्स ऑफ टेक्नॉलॉजी. In 1990, the Human Genome Project was together undertaken by all the geneticists of the world. In June 2000, scientists of this project and Celera Genomics Corporation, a private industry in USA, collectively announced the discovery of the complete DNA sequence of the human genome. बघा, 1990 मध्ये काय झालं, जगभरातील जे जेनेटिक्स होते, जनुक वैज्ञानिक होते, त्यांनी एकत्र येऊन मानवी जनुक प्रकल्प म्हणजे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट स्टार्ट केला. ओके, मग जून 2000 मध्ये काय झालं, जे प्रोजेक्ट करणारी लोक होती त्यांनी सेलेरा जिनोमिक्स कॉर्पोरेशन, ही अमेरिकेतील एक खासगी उद्योग आहे, यांनी काय केलं, ह्युमन जिनोम मधील डीएनए मध्ये जे मॉलिक्यूल प्रेझेंट असतात त्यांची पूर्ण सिक्वेन्स शोधून काढली. ओके, depending upon the finding of this project, scientists confirm that the number of genes in the human genome is about 20,000 to 30,000. मग त्यांच्या या स्टडीवरून त्यांनी काय कन्क्लूड केलं की मानवामध्ये जे जीन्स आहेत त्या किती संख्येत प्रेझेंट असतात, 20,000 to 30,000. ओके, later scientists discovered the genomic sequence of many microorganisms. Due to research in genomics, disease-causing genes can be identified. If disease-causing genes are identified, genetic diseases can be diagnosed and properly treated. मग याचा काय फायदा झाला, नंतर वैज्ञानिकांनी जे काही सूक्ष्मजीव आहेत, ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यातील देखील जीन्सची सिक्वेन्स शोधून काढली. आणि त्यामुळे जिनोमिक्स मध्ये या शोधामुळे काय झालं, जर एखादी जीन असेल जी पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे एखादा डिझीज ट्रान्सफर करत असेल तर ती शोधता येऊ लागली. आणि आता जर ती सक्सेसफुल मेथड झाली तर ती जीन शोधून त्या रोगावर इलाज करता येऊ शकतो. ओके, समजलं सगळ्यांना? एव्हरीवन गॉट टिल हियर? Is my voice clear to you? Okay, everyone got till here? Anyone has any doubt till here? Tell me one thing, you all are from English medium, right? Or your science is in English, right? Okay. See, we learn about DNA. Now the other important nucleic acid is RNA. Both DNA and RNA are present in the cell. Okay, दोन्ही डीएनए आणि आरएनए हे सेल मध्ये, पेशींमध्ये प्रेझेंट असतात. आपण डीएनए बद्दल शिकलो. व्हॉट वॉज डीएनए? डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड, अँड RNA is ribonucleic acid. Okay, these are DNA and RNA are two important nucleic acids. See, RNA is the second important nucleic acid of the cell. Okay, RNA हा काय आहे? Second most important nucleic acid आहे. First important nucleic acid is DNA and second is RNA. Both are present in the cell of organisms. Okay, this nucleic acid is made up of ribose sugar, phosphate molecules and 4 types of nitrogenous bases: adenine, guanine, cytosine and uracil. C. RNA हा कशाने बनलेला असतो? रायबोस शुगर, फॉस्फेट मॉलिक्यूल अँड 4 टाइप्स ऑफ नायट्रोजनस बेसेस. इथे काय मिसिंग आहे सांगा मला? डीएनए कशाने बनलेला होता? ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. ओके, पण आरएनए हा कशाने बनलेला आहे? ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड युरासिल. आणि त्याच्यामध्ये तो कशाने बनलेला असतो? रायबोस शुगर आणि
फॉस्फेट मॉलिक्यूल. ओके, आणि डीएनए कशाने बनलेला असतो बघा? डीएनए मध्ये काय काय प्रेझेंट असतं? ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. वेअरएज आरएनए मध्ये काय असतं? ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड युरासिल. ओके, युरासिल प्रेझेंट असतं. बघा, डीएनए काय असतं? शुगर अँड फॉस्फोरिक ऍसिड. ओके, शुगर अँड फॉस्फोरिक ऍसिड अँड नायट्रोजनस बेसेस प्रेझेंट असतात डीएनए मध्ये. आरएनए मध्ये कोणती शुगर प्रेझेंट असते? रायबोस शुगर अँड फॉस्फेट मॉलिक्युल्स असतात. डीएनए मध्ये फॉस्फोरिक ऍसिड्स प्रेझेंट असतात. ओके, तुम्हाला गिव्ह डिफरन्स मध्ये डीएनए आणि आरएनए मध्ये डिफरन्शिएट करायला येऊ शकतं, त्यामुळे लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. ओके, the nucleotide, that is smallest unit of the chain of the RNA molecule, is formed by combination of ribose sugar, phosphate molecule and one of the nitrogenous bases. Okay, बघा, जो न्यूक्लियोटाइड आहे, न्यूक्लियोटाइड हा कशातून? न्यूक्लियोटाइड हा न्यूक्लिक ऍसिडच्या चेन मधील एक छोटीशी फ्रॅगमेंट आहे, म्हणजे साखळीतील एक छोटी कडी म्हणू शकतो आपण त्याला. ओके, तो कशापासून तयार होतो? रायबोस शुगर, फॉस्फेट मॉलिक्यूल आणि एखादा न्यूक्लियोटाइड, सॉरी, एखादा नायट्रोजनस बेस, दॅट मे बी ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन और युरासिल. ओके, त्यामध्ये नायट्रोजनस बेस मध्ये ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन किंवा युरासिल यापैकी कोणताही एक बेस, एक रायबोस शुगरचा मॉलिक्यूल आणि फॉस्फेट मॉलिक्यूल प्रेझेंट असतं. ओके, लार्ज नंबर्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स आर बॉन्डेड टुगेदर टू फॉर्म दी macromolecule of the RNA. According to function, there are 3 types of RNA. ओके, अशा वेगवेगळ्या एक चेनची कडी जोडून आरएनए, एक मोठा आरएनए तयार होतो. ओके, आणि त्याची जी वर्किंग आहे, त्याचे जे फंक्शन आहेत, त्यानुसार त्याचे 3 प्रकार पडतात. बघा, एनीवन हॅज एनी डाऊट इन दी आरएनए? आरएनए जो पार्ट शिकवला आता त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नेक्स्ट त्याचे टाइप्स आहेत. टाइप समजण्यासाठी तुम्हाला व्हॉट इज आरएनए, यू शुड अंडरस्टँड व्हॉट इज आरएनए. टेल मी, व्हॉट आर द न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट इन द आरएनए? आरएनए मध्ये कोणकोणते न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट असतात? सांगा लवकर, लिहा चॅट बॉक्स मध्ये. Which nucleotides are present in the RNA? Adenine, guanine, cytosine and uracil. Okay, very good. And what is the RNA made up of? RNA कशाने बनलेला असतो? Ribose sugar and रायबोस शुगर आणि काय असतं अजून? फॉस्फेट मॉलिक्युल्स अँड न्यूक्लियोटाइड्स. ओके, आवाज येतोय का आता सर्वांना क्लिअर? आवाज ऐकू येतोय माझा आता? ओके, चला. Okay, now as you have understood what is RNA, we will move to types of RNA. Okay, RNA बद्दल समजलंय तुम्हाला. आता आपण RNA चे प्रकार बघूया. त्याच्या वर्किंग नुसार आरएनए जसा वर्क करतो, म्हणजे त्याचे जे फंक्शन्स असतात त्याच्यानुसार त्याचे 3 टाइप्स पडलेले आहेत. ओके, 3 प्रकार आहेत त्याचे, बघूया आपण. फर्स्ट इज रायबोसोमल आरएनए, rRNA. ओके, रायबोसोमल आरएनए ला rRNA म्हटलं जातं. The molecule of RNA which is component of the ribosome organelle
is called a ribosomal RNA. Ribosomes perform the function of protein synthesis. Okay, रायबोझोम ऑर्गॅनलचा मॉलिक्यूल असलेल्या आरएनएचा एक मॉलिक्यूल. ओके, रायबोझोम आरएनएचा कंपोनंट म्हणजे रायबोझोम ऑर्गॅनल्स म्हणजे असे ऑर्गन त्याच्यात रायबोझोम प्रेझेंट असेल. ओके, अशा ऑर्गनचा एखादा घटक, ओके, त्या घटकाचा आरएनए म्हणजेच आरआरएनए. ओके, आणि रायबोझोम काय परफॉर्म करतं? प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोमचं फंक्शन काय असतं? प्रोटीन सिंथेसिस. म्हणजेच आरआरएनए जो रायबोझोमल आरएनए आहे तो कशात फंक्शन करणार, कशात यूज करणार? प्रोटीन सिंथेसिस मध्ये. Messenger RNA, that is mRNA, the RNA molecule that carries the information of protein synthesis from genes, that is DNA chain in the cell nucleus to ribosome in the cytoplasm which produce the protein is called messenger RNA. Messenger RNA काय करतं बघा, असा RNA मॉलिक्यूल जो इन्फॉर्मेशन कॅरी करतो, प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन जीन्स पासून म्हणजे DNA च्या चेन पासून सेलच्या न्यूक्लियस पर्यंत ते रायबोझोम, सायटोप्लाझम मध्ये जो रायबोझोम प्रेझेंट असतो. ओके, बघा, प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन जीन्स पासून घेऊन जाऊन तो काय करतो? सायटोप्लाझम मध्ये जो रायबोझोम प्रेझेंट असतो त्याच्याकडे पाठवतो. त्याच्यामुळे काय होतं? प्रोटीन सिंथेसिस चालू होतं रायबोझोम मध्ये, सायटोप्लाझम मध्ये. त्याला काय म्हणतात? मेसेंजर आरएनए. सी, मेसेंजर आरएनए, दॅट इज mRNA, द फंक्शन इज to carry the information of protein synthesis from genes to the ribosomes in the cytoplasm to produce proteins. Okay, समजले सगळ्यांना what is ribosomal RNA, what is rRNA and mRNA? rRNA आणि mRNA समजलंय. rRNA काय करणार? प्रोटीन सिंथेसिसचं काम करणार आणि mRNA हा काय करणार? त्या प्रोटीन सिंथेसिस साठी लागणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती जीन्स पासून रायबोझोम पर्यंत नेणार. ओके, सी, third is transfer RNA, that is tRNA. The RNA molecule which according to the message of the mRNA carries the amino acid up to the ribosome is called transfer RNA. ओके, mRNA काय करतो? मेसेज घेऊन येतो. तो मेसेज अमायनो ऍसिडच्या मॉलिक्युल्सला रायबोझोम पर्यंत घेऊन कोण जातं? rRNA. ओके, the message carried by mRNA is carried through amino acid, is carried to amino acid by transfer RNA. ओके, mRNA आणलेला मेसेज हा अमायनो ऍसिड पर्यंत नेण्याचं काम कोण करतं? rRNA, tRNA करतो. ओके, लक्षात ठेवा, rRNA प्रोटीन सिंथेसिस, mRNA message transfer, information, carrying information for protein synthesis from genes to cytoplasm, and tRNA carrying information of mRNA to the amino acid. ओके, समजले सगळ्यांना? 3 टाइप्स ऑफ rRNA, सॉरी 3 टाइप्स ऑफ RNA. RNA चे 3 टाइप्स समजले सगळ्यांना? rRNA, mRNA and tRNA. ओके, ओके, चला. आता हेरिडिटी मध्ये लागणारे जे काही क्रोमोझोमच्या युनिट मधले जे काही पार्ट्स आहेत, जीन्स, हे न्यूक्लिओटाइड्स, ओके, आरएनए, डीएनए, हे सगळं आपण शिकलो. पण त्याचा नक्की यूज काय होतो ते बघा. हेरिडिटी, जे मेन हेरिडिटी लेसनचं नाव आहे ते आपण आता शिकणार आहोत. मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. मेंडेल हे एका शास्त्रज्ञानाचं नाव आहे. ओके, त्याने त्याचा काय सिद्धांत मांडलेला अनुवंशिकतेविषयी, हेरिडिटी विषयी त्याने कोणता सिद्धांत मांडलेला ते आता आपण बघणार आहोत. जेनेटिक मटेरियल इज ट्रान्सफर्ड इन इक्वल क्वांटिटी फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजिनी. ओके, मेंडेलचा सिद्धांत काय सांगतो बघा, की मेंडेल म्हणतो की जो जेनेटिक मटेरियल आहे ते माता पित्याकडून त्यांच्या मुलांकडे ट्रान्सफर होत असते. ओके, प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी आर बेस्ड अपॉन दिस फॅक्ट. मग या फॅक्ट वरच जे
प्रिन्सिपल्स आहेत हेरिडिटीचे, म्हणजे जी हेरिडिटीची लक्षणं आहेत, अनुवंशिकतेची लक्षणं आहेत, ती मेंडेलच्या या सिद्धांतावर आधारित आहेत. If both the parents make equal contribution to inheritance of characteristics, which characteristics will appear in the progeny? बघा, जर ती लक्षणं आहेत ती माता पित्याच्या त्या लक्षणांच्या ट्रान्सफर मध्ये माता पिता दोघांचाही समान सहभाग असेल, ओके, इक्वल कॉन्ट्रीब्युशन असेल, तर होणाऱ्या बाळामध्ये कोणाची लक्षणं आढळून येतील, तर त्याच्यासाठी मेंडेलने काही स्टडी केला. ओके, Mendel carried out research in this direction and put forth the principle of heredity responsible for such inheritance. मग मेंडेलने काय केलं, हीच गोष्ट लक्षात ठेवून आपलं संशोधन चालू ठेवलं आणि हेरिडिटीसाठी जे कारणीभूत आहेत घटक, त्यातील कारणीभूत असणाऱ्या घटकांची प्रमुख सिद्धांताची त्याने मांडणी केलेली आहे. त्याच्यात काय केलेलं आहे त्यांनी बघा. The experiments performed by Mendel almost a century ago are quite astonishing. All of Mendel's experiments were based upon the visible characteristics of the pea plant, Pisum sativum. These characteristics are as follows. मग हा एक्सपेरिमेंट जो केलेला आहे, हा जो प्रयोग केलेला आहे मेंडेलने, तो एका शतकापूर्वी, ओके, म्हणजे ऑलमोस्ट सेंचुरी ॲगो, एका शतकाच्या म्हणजे 100 वर्ष झालेली आहेत त्याला तो प्रयोग त्याने करून. मग त्याने तो प्रयोग कशाचा यूज करून केला, वाटाणे, ओके, पी प्लांट, मटरचं झाड असतं ना, त्याचा उपयोग करून त्याने केलेला आहे. मग त्याच्यावर त्याने काय केलं, पी प्लांटचे हेरिडिटरी कॅरेक्टर्स त्याने स्टडी केलेले आहेत. ओके, बघा इथे बघा काय दिलेलं आहे, 7 म्युच्युअली कॉन्ट्रास्टिंग विजिबल कॅरेक्टरिस्टिक्स. काय केलेलं आहे त्याने, 2 पी प्लांटला क्रॉस केलेला आहे, त्यांचं रिप्रोडक्शन घडवून आणलेलं आहे आणि त्याच्यात काय दिसलेलं आहे, 7 कॉन्ट्रास्टिंग म्हणजे विरोधी असे कॅरेक्टर दिसलेले आहेत. बघा, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. डॉमिनंट कॅरेक्टर आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर. डॉमिनंट म्हणजे प्रभाव दिसणारे, म्हणजे प्रभावी, आणि रिसेसिव्ह म्हणजे अप्रभावी. ओके, आवाज येतोय माझा सर्वांना? आवाज येतोय सर्वांना? ओके, चला नीट लक्ष द्या. बघा, डॉमिनंट कॅरेक्टर मध्ये पहिला कॅरेक्टर त्याने काय लक्षात ठेवलं, शेप ऑफ सीड म्हणजे बीजाचा आकार. मग त्यामध्ये काय दिसलं त्याला, डॉमिनंट कॅरेक्टर कुठलं होतं, राऊंड, आणि रिसेसिव्ह कोणतं होतं, रिंकल्ड. ओके, गोल होता आणि सुरकुतलेला होता. बीजाचा रंग म्हणजे कलर ऑफ सीड म्हणजे बीजाचा रंग येलो होता आणि एका रिसेसिव्ह कॅरेक्टर होता ग्रीन होता. कलर ऑफ फ्लावर एका पर्पल होता आणि रिसेसिव्ह, डॉमिनंट हे काय होतं, पर्पल होतं आणि रिसेसिव्ह हे व्हाईट होतं. शेप ऑफ पॉड जी शेंग आली, इन्फ्लेटेड होती, एक कॉन्स्ट्रिक्टेड होती. ओके, म्हणजे एक पूर्ण भरलेली होती आणि एक चपटी होती. शेंगेचा रंग, कलर ऑफ पॉड, एक ग्रीन होता एक येलो होता. ओके, पोझिशन ऑफ फ्लावर, फुलाची जागा, ऍक्झिलरी आणि टर्मिनल अशा 2 होत्या. इथे बघा याच्यात कोणामध्ये आलेले आहे आणि इथे वरती आलेला आहे. ओके, ऍक्झिलरी आणि टर्मिनल. हाईट ऑफ प्लांट, त्या झाडाची उंची, हे झाड उंच होतं डॉमिनंट कॅरेक्टर असलेला, आणि द्वार्फ म्हणजे बुटकं होतं. ओके, तर बघा यावरून तुम्हाला डायग्राम वरून कन्क्लूड नाही होणार तुम्हाला एक्झॅक्टली व्हॉट ही हॅज डन. आपण आता बघूया त्याने काय केलेलं आहे ते रिटन टेक्स्ट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. बघा, फक्त मेंडलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बघा, आता डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर आपण पी प्लांट मध्ये बघितले, तसे आपल्यात पण असतात, ह्युमन बिंग्स मध्ये पण असतात. बघा, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह, रोलिंग टंग, नॉन रोलिंग टंग. जीभ रोल करून बघा, कोणाकोणाची जीभ रोल होते, सगळ्यांची जीभ रोल होत नाही. बघा, सांगा मला कोणाकोणाची जीभ रोल होते. Mine is rolling. What about you?
ओके, धीरज नाही होत रोल. अजून अजून कोणाची होतीये किंवा नाही होते? बघा, म्हणजे हेच काय आहे, प्रभावी आणि अप्रभावी, म्हणजे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. ओके, rolling tongue and non-rolling tongue. Second is presence of hair on arm, absence of hair on arm. काय वर हेअर्स प्रेझेंट असतात तर काही काहींच्या नसतात. ओके, ब्लॅक अँड कर्ली हेअर, ब्राऊन अँड स्ट्रेट हेअर. काहींचे हेअर्स कसे असतात, ब्लॅक अँड कर्ली, अँड रिसेसिव्ह जर कॅरेक्टर असेल तर कसे असतात, ब्राऊन अँड स्ट्रेट. ओके, अजून एक डॉमिनंट कॅरेक्टर आहे फ्री इयर लोब. कानाची जी पाळी असते ती कोणाची, मोकळी असते, म्हणजे फ्री झालेली असते, तर अदरवाइज दे आर अटॅच्ड. ओके, कानाची पाळी ही चिकटलेली सुद्धा असते. ओके, यू ऑल हॅव गॉट व्हॉट आर दी डॉमिनंट अँड रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स इन ह्युमन बीइंग? समजले सगळ्यांना? व्हॉट आर दी डॉमिनंट अँड रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स इन द ह्युमन बीइंग? Reply fast in the chat box so as I can move forward. Okay, only one student is replying. Why? Other are not understanding. Other students are not understanding what I am teaching. Why only one student is replying? Then you all also reply. Okay, everyone has to give me reply in the chat box. See, we learn about some dominant and recessive characteristics of pea plant and human being. Okay, we shall study the following crosses to clearly understand the conclusion of Mendel's experiment. आता आपण मेंडलच्या एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन पाहिलं. डॉमिनंट अँड रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स एकदम नवीन आहे ते तुमच्यासाठी, त्यामुळे आता त्याने कशावरून ते कन्क्लुजन लिहिलं, स्वतः त्यांनी कोणता एक्सपेरिमेंट केला ज्याने त्याला हे समजलं ते बघूया आपण. ओके, मोनोहायब्रिड क्रॉस. पहिला एक्सपेरिमेंट होता मोनोहायब्रिड क्रॉस. यामध्ये काय केलं, इन दिस एक्सपेरिमेंट मेंडेल ब्रॉट अबाउट द क्रॉस बिटवीन टू पी प्लांट्स विथ ओनली वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. पहिला जो प्रयोग केला त्याने काय केलं, त्याने दोन सेम लक्षणं असणाऱ्या वाटाण्याच्या झाडांमध्ये त्यांनी रिप्रोडक्शन घडवून आणलं. ओके, त्याच्यामध्ये काय होतं, एकच विथ ओनली वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. त्यामध्ये एकच कॅरेक्टर हे डिफरंट होतं. ओके, दोन असे प्लांट घेतले, त्याचे बाकीचे सगळे कॅरेक्टर सेम होते. ग्रीन कलरचे लिव्स, ओके, शेंगांचा कलर ग्रीन, पण असं काहीतरी एक कॅरेक्टर ज्याचा जो दोघांमध्ये डिफरंट असेल. ओके, दिस टाइप ऑफ क्रॉस इज कॉल्ड मोनोहायब्रिड क्रॉस. मोनो म्हणजे वन. ओके, मग एकच कॅरेक्टर कॉन्ट्रास्ट एकच कॅरेक्टर घेतला म्हणून या टाइपच्या क्रॉसला काय म्हणायचं, मोनोहायब्रिड क्रॉस. So as to study the monohybrid ratio, let us consider the characteristics plant height with a type of contrasting characteristics, tall plant and dwarf plant. Okay, तर बघा आता काय सांगितलं आहे, पहिला एक्सपेरिमेंट आहे, काय आहे पहिला एक्सपेरिमेंट, मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये मेंडेलने काय केलं, दोन वाटाण्याच्या झाडांमध्ये त्याने रिप्रोडक्शन घडवून आणलं, पण त्यामध्ये काय होतं, एकच लक्षण असं होतं जे विरुद्ध होतं एकमेकांविषयी. मग त्यासाठी कोणता एक्झाम्पल घेतलेला आहे, असं झाड, असे दोन पी प्लांट, वाटाण्याची अशी दोन झाडं ज्याची एकाची उंची जास्त असेल आणि एकाची कमी असेल. ओके, सी नाउ सी व्हॉट हॅपन. पॅरेंटल जनरेशन. आता व्हॉट म्हणजे त्या क्रॉस नंतर काय झालं, जी पॅरेंटल जनरेशन आहे, जनक पिढी आहे, जे पॅरेंट्स जनरेशन आहे, त्याच्यात काय आहे बघा. पॅरेंटल जनरेशनला काय मेन्शन केलेलं आहे, P1. ओके, P1 मेन्शन केलेलं आहे पॅरेंटल जनरेशनला. सी, tall pea plant and dwarf pea plant. Tall pea plants and dwarf pea plants were used in this cross.
काय केलं त्यांनी, उंच उंच असणारी आणि बुटकी असणारी, उंच आणि बुटकी असणारी झाडं या क्रॉस मध्ये त्याने वापरली. हेच दिस इज अ पॅरेंट जनरेशन. कारण काय होतं, हे पॅरेंट जनरेशन आहे, त्यामुळे एक हाईट जास्त असलेलं पी प्लांट आणि एक ड्वार्फ पी प्लांट वापरलं. टॉल अँड ड्वार्फ. Mendel referred to the tall and dwarf plant as dominant and recessive respectively. म्हणजे टॉलला काय म्हणण्यात आलं, डॉमिनंट. ओके, टॉल हे डॉमिनंट कॅरेक्टर आणि ड्वार्फ हे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे, लक्षात ठेवा. The tall plant was referred to as dominant because all the plants in the next generation were tall. टॉल प्लांटला डॉमिनंट का म्हणण्यात आलं, कारण त्या दोघांच्या क्रॉस मधून पुढे जी दुसरी झाडं जन्माला आली त्या सगळे काय होती, टॉल होती. म्हणून टॉल हा डॉमिनंट प्रभावी कॅरेक्टर दिसला की नाही त्याच्यात. ओके, म्हणून टॉल हा डॉमिनंट कॅरेक्टर म्हणण्यात आला. The dwarf plant was referred to as recessive because this characteristic did not appear in next generation at all. बघा, ड्वार्फ प्लांटला रिसेसिव्ह का म्हणण्यात आलेलं आहे, कारण त्या P1 म्हणजे फर्स्ट जनरेशन आहे जी पॅरेंट जनरेशन, त्याच्यामधल्या क्रॉस मधून जी नेक्स्ट जनरेशन जन्माला आली, दुसरी झाडं जी वाढली त्यामध्ये सगळे टॉल होते. एक पण ड्वार्फ प्लांट जन्माला आला नाही. कमी उंची असलेला एक पण प्लांट जन्माला आलेला नाही. म्हणून ड्वार्फ हे कॅरेक्टर रिसेसिव्ह म्हणण्यात आलं, तर टॉल हे डॉमिनंट कॅरेक्टर म्हणण्यात आलं. ओके, दिस एक्सपेरिमेंट हॅज बीन प्रेझेंटेड बाय द पनेट स्क्वेअर मेथड ॲज शोन बिलो. मग हा जो एक्सपेरिमेंट आहे, हा एक्सपेरिमेंट त्याने पनेट स्क्वेअर मेथडने आपल्याला दिलेला आहे. बघा, मेंडेल एक्सपेरिमेंट ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस, पॅरेंटल जनरेशन P1 फिनोटाइप, टॉल ड्वार्फ जिनोटाइप. ओके, फिनोटाइप म्हणजे दिसणारी गोष्ट, मग त्याला आपण टॉल ड्वार्फ असं त्याने म्हटलेलं आहे त्या कॅरेक्टर्सला. जिनोटाइप मग त्यांचा काय घेतलेला आहे, कॅपिटल टी. टॉल साठी कॅपिटल टी, ड्वार्फ साठी स्मॉल टी. गॅमेट्स, त्यांचे गॅमेट्स म्हणजेच काय, या दोघांमध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी मधून क्रॉस घडवून आणलं, रिप्रोडक्शन घडवून आणलं. त्याच्यानुसार काय झालं, दोन गॅमेट्स मिळाले, एक कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी. फर्स्ट फिलियल जनरेशन काय जन्माला आली, F1 जनरेशन काय जन्माला आली, कॅपिटल टी स्मॉल टी, ज्याच्यामध्ये टी हा डॉमिनंट आहे. ओके, पॅरेंटल जनरेशन P2 सेल्फिंग इन F1. बघा, यामध्ये काय झालं, फिनोटाइप काय आहे, टॉल. आता पहिलं जे झाड जन्माला आलं, बघा, पहिलं जे झाड जन्माला आलं त्याच्यामध्ये काय सांगितलंय, डॉमिनंट कॅरेक्टर टॉलच सांगितलंय. एक पण बुटका झाड जन्माला नाही आलं. म्हणून आपण जेव्हा P2 घेतला तेव्हा काय घेतलं, बघा, P2 मध्ये काय घेतलं आपण, दोन्ही टॉल प्लांट्स आले, बरोबर, कारण एक पण ड्वार्फ प्लांट जन्माला आलेला नाही. त्यामध्ये जिनोटाइप काय असेल, कॅपिटल टी स्मॉल टी. गॅमेट्स काय फॉर्म होतील मग, कॅपिटल टी अँड स्मॉल टी. मग फर्स्ट फिलियल जनरेशन, आता हे आपण F1 बद्दल बघितलं, मग F2 काय असेल, बघा, मेल गॅमेट कोणते आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी, फिमेल गॅमेट कॅपिटल टी स्मॉल टी. त्यांच्या क्रॉसमुळे काय बनलं, बघा, हा टी आहे. ओके, हा टी या टी सोबत क्रॉस झाला, त्यामुळे टी हे डॉमिनंट कॅरेक्टर असणारं टॉल प्लांट जन्माला आलं. ओके, परत हा कॅपिटल टी आहे, तो फिमेल या स्मॉल टी सोबत क्रॉस झाला आणि कॅपिटल टी आणि स्मॉल टी असणारं टॉल प्लांट जन्माला आलं. ओके, नाव मेल गॅमेट आपण स्मॉल टी घेऊया. ओके, स्मॉल टी ह्याचा आहे मेल गॅमेट, तो कुठे क्रॉस करणार, तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन टाईपच हे करायचं आहे. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन टाईप करायचं आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर हे करून दाखवेन की कसं क्रॉस करायचं. ओके, बघा, हा स्मॉल टी आहे, हा स्मॉल टी परत या कॅपिटल टी सोबत क्रॉस झाला आणि काय आला, कुठला प्लांट जन्माला आला, कॅपिटल टी स्मॉल टी, ज्याचे डॉमिनंट कॅरेक्टर परत टॉलच आहे, म्हणून हा प्लांट टॉल असणार. आणि परत हा स्मॉल टी आहे, जो मेल गॅमेट आहे, तो ह्या फिमेल गॅमेट म्हणजे छोट्या टी सोबत परत क्रॉस झाला आणि दोन छोटे टी आले, म्हणजेच का होणार,
ड्वार्फ, एक बुटका प्लांट जन्माला आला. समजला? जी फर्स्ट जनरेशन होती, काय घेतलेलं मेंडलने? 2 झाडं घेतलेली, ज्याच्यात सगळे कॅरेक्टर सेम होते, फक्त एक झाड उंच होतं तर एक बुटका होता. त्यामध्ये काय झालं? टॉलस्ट प्लांट जन्माला आले फर्स्ट जनरेशन मध्ये. ओके, मग त्या दोन्ही टॉल प्लांटची परत त्याने क्रॉसिंग केली आणि आता आपण जे बघितलं ते, त्या दोन्ही टॉल प्लांटची परत क्रॉसिंग केल्यामुळे काय झालं की एक छोटा टी अँड कॅपिटल टी अँड स्मॉल टी, कॅपिटल टी अँड स्मॉल टी असे गॅमेट्स मिळाले आणि त्यांचे क्रॉसिंग केल्यामुळे 4 झाडं जन्माला आली. त्यापैकी 3 काय होती? टॉल होती आणि एक काय होता? ड्वार्फ होतं. ओके, समजलं सगळ्यांना? मोनोहायब्रिड क्रॉस कसं केलं ते समजलंय सगळ्यांना? ओके, चला बघा. Depending upon these observations, Mendel proposed that the factors responsible for inheritance of characteristics are present in the pairs. बघा, यावरून हा जे त्याला कन्फ्युजन मिळालं त्याच्यापासून त्याने काय ठरवलं की जे लक्षणं सजीवांमध्ये जी लक्षणं आढळून येतात, इनहेरिटन्सचे जे फॅक्टर असतात ते पेअर मध्ये म्हणजे जोडीने प्रेझेंट असतात. टुडे वी रेफर टू दिस फॅक्टर्स एज जीन्स. मग या फॅक्टर्सलाच आपण काय म्हणतो? जीन्स म्हणतो. डॉमिनंट जीन्स आर डोनेटेड बाय कॅपिटल लेटर denoted by capital letter, whereas recessive genes are denoted by small letters. बघा, मेंडलने जेव्हा हा शोध लावला तेव्हा त्याला फॅक्टर म्हटलं जायचं, पण आता आपल्याला समजलं की त्याला जीन्स म्हणतात. त्यामुळे आपण याच्या पुढे आता जीन्स हा शब्द वापरणार आहोत. डॉमिनंट जीन्स हे कशाने दाखवतात? कॅपिटल लेटर्सने. आपण बघितलं कॅपिटल टी आणि ज्या रिसेसिव्ह जीन्स आहेत त्या कशाने दाखवतात, कशाने डिनोट करतात? स्मॉल लेटरने. म्हणजे आपण टॉल साठी कॅपिटल टी वापरला तर ड्वार्फ साठी स्मॉल टी वापरला. ओके, in pairs, tall plants are denoted by capital T and dwarf plants are denoted by small t. आता मी सांगितलं तेच दिलेलं आहे. ड्युरिंग गॅमेटोजेनेसिस these genes separate from each other. बघा, गॅमेटोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये काय होतं म्हणजे युग्मक निर्मिती, जो गॅमेट आहे तो फॉर्म होण्याच्या प्रोसेसमध्ये जीन्स ह्या एकमेकांपासून सेपरेट होतात. Due to these two types of gametes, one containing factor capital T and other containing factor small t are formed. आता तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल, दोन्ही टॉल जर झाडं झालेली आहेत तर ते कॅपिटल टी आणि स्मॉल टी कसा आला? तर त्याचा आन्सर आहे की गॅमेटोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये काय होतं, त्या जीन्स एकमेकांपासून सेपरेट होतात, त्यामुळे 2 टाइप्स ऑफ गॅमेट्स हे प्रेझेंट असतात. ओके, त्यामुळे आपल्याला 2 टाइप्स ऑफ गॅमेट्स मिळतात. मग त्याच्यातलं फॅक्टर, त्या गॅमेट मधलं एक फॅक्टर कॅपिटल टी असतं आणि एक फॅक्टर असतं स्मॉल टी. ओके, ओके, आता मोनोहायब्रिड क्रॉस बघायचा आहे आपल्याला. त्याच्यातच आपण आता जे शिकलो तेच बघूया. डायहायब्रिड क्रॉस आपण नेक्स्ट टाइम कंटिन्यू करूया. ओके, एकदाच बर्डन होईल तुमच्यासाठी. बघा, जी फर्स्ट फिलियल जनरेशन आहे, आता इथे मी वाचलं पॅरेंटल जनरेशन, सेल्फिंग F1, फर्स्ट फिलियल जनरेशन, हे सगळं काय आहे ते बघायचं आहे आपल्याला. ओके, फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजे पहिली संतान. ओके, पहिली संतान जी फॉर्म होते ती पहिली संतांची पिढी. In this experiment, Mendel observed that all plants of first filial generation were tall. मग या एक्सपेरिमेंट मध्ये मेंडलला काय कळालं की जी पहिली संतानीय पिढी होती, पहिली फिलियल जनरेशन होती, त्याच्यातील सगळे प्लांट्स काय होते? टॉल होते. ओके, सगळ्या प्लांट्सची उंची ही टॉल होती. But he realized that tall plants of F1 generation were different from tall plants of P1 generation because parents of F1 tall plants are tall as well as dwarf plants. पण त्याला काय कळालं की या फिलियल जनरेशन मधली F1 म्हणजे F1 मध्ये सर्व झाडं उंच होती. ओके, पण F1 पिढीतील उंच झाडे P1 ही
P1 पिढीतील उंच झाडापेक्षा वेगळी होती. F1 मधील जे टॉल प्लांट्स होते ते P1 मधील टॉल प्लांट्स पेक्षा वेगळे होते का? कारण त्याचं कारण आहे F1 पिढीमधील जी झाडं होती त्याचे जीन्स उंच आणि झाडं काय होती, डॉर्फ होती बघा. He realized that tall plant of F1 generation were different from tall plant of P1 generation. जे टॉल प्लांट होते F1 जनरेशनचे P1 आणि F1 दोन्ही मध्ये टॉलच प्लांट जन्माला आले, पण ते एकमेकांपासून डिफरंट होते का? कारण पॅरेंट्स ऑफ F1 टॉल प्लांट्स आर टॉल एज वेल एज डॉर्फ प्लांट. कारण जे F1 जनरेशनचे जे पॅरेंट्स होते म्हणजे ज्यांनी F1 जनरेशनला जन्म दिला असे जे क्रॉस झालेले जे प्लांट होते त्यामध्ये टॉल आणि डॉर्फ अशा दोन्ही प्रकारचे प्लांट प्रेझेंट होते. ओके. Depending upon observation of F1 generation, Mendel concluded that factors of tall plants are dominant over the factors of dwarf plant. मग जेव्हा त्याने F1 जनरेशनचं ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं, तेव्हा त्याने काय कन्क्लुजन काढलं? फॅक्टर्स ऑफ टॉल प्लांट्स आर डॉमिनंट ओव्हर द फॅक्टर्स ऑफ डॉर्फ प्लांट. टॉल प्लांटची जी लक्षणं होती ती प्रभावी दिसत होती आणि डॉर्फ प्लांटची लक्षणं ही अप्रभावी होती. म्हणजेच टॉल प्लांटच्या लक्षणांनी असा प्रभाव टाकला होता की ज्याच्यामुळे आपल्याला झाडं टॉल दिसत होती आणि डॉर्फ प्लांटची लक्षणं त्याने संपून टाकली होती. ओके. They were dominant over the factor of dwarf plant. Though all the plants in F1 generation were tall, they contain the factor responsible for dwarfness. That is, though the phenotype of F1 plant is tall, their genotype is mixed. Okay. बघा, सगळे प्लांट्स F1 जनरेशनचे सगळे प्लांट टॉल होते. ओके. पण त्यामध्ये असे F1 जनरेशनचे सगळे प्लांट हे टॉल होते, पण त्यामध्ये असे पण काही फॅक्टर होते ज्यामध्ये डॉर्फनेस साठी ते फॅक्टर डॉर्फनेस साठी रिस्पॉन्सिबल होते. म्हणजे सगळी झाडं उंच होती, दिसायला उंच होती, पण जीन्स आपल्याला वरती दिसतात का? नाही, ह्या क्रोमोझोम मध्ये प्रेझेंट असतात. मग अशा काही जीन्स होत्या त्यांच्यामध्ये असं जिनोटाईप होतं जे डॉर्फनेस म्हणजे त्याच्या पुढची पिढी ही डॉर्फ होऊ शकते किंवा नाही होऊ शकत. ओके. फिनोटाईप टॉल होतं पण जिनोटाईप हे मिक्स्ड होतं. टॉल आणि डॉर्फ दोन्हींनी मिळून बनलेलं होतं. Phenotypes means external appearance or visible characteristics of organism. For example, tallness or dwarfness of plant, whereas genotype means the pair of genes responsible for the visible characteristics. मी मगाशी सांगितलं तुम्हाला ते फिनोटाईप म्हणजे जो एक्सटर्नल अपीअरन्स आहे, प्लांट आपल्याला कसं दिसतंय, उंच दिसतंय की बुटकं दिसतंय, त्याला फिनोटाईप म्हणतात. पण जिनोटाईप म्हणजे जीन्स, पेअर ऑफ जीन्स रिस्पॉन्सिबल फॉर विजिबल कॅरेक्टरिस्टिक. जीन्स मध्ये जी इन्फॉर्मेशन स्टोर्ड आहे, मग जीन्स मध्ये इन्फॉर्मेशन स्टोर्ड असल्यामुळे पुढचा प्लांट टॉल किंवा डॉर्फ काहीही होऊ शकतं. ओके. त्याला जिनोटाईप म्हणायचं. Genotype of P1 tall plant is capital T and produces only one type of gamete T, capital T. जो P1 म्हणजे टॉल प्लांटचा जो जिनोटाईप असतो तो कोणता असतो? कॅपिटल टी. आणि त्याच्यामुळे कोणता गॅमेट प्रोड्यूस होतं? फक्त कॅपिटल टी हे गॅमेट प्रोड्यूस होणार. ओके. Genotype of F1 tall plant is capital T small t and it produces two types of gamete, capital T and small t. सेम जर जिनोटाईप असेल कॅपिटल टी तर तो एकाच टाईपचं गॅमेट प्रोड्यूस करणार, दॅट इज कॅपिटल टी. पण जर दोन डिफरंट टाईप्सचे गॅमेट्स प्रेझेंट असतील, कॅपिटल टी आणि स्मॉल टी असं जिनोटाईप्स असेल, तर तो कॅपिटल टी आणि स्मॉल टी अशाच दोन प्रकारचे गॅमेट्स प्रोड्यूस करणार. Thus, based on this, we can say that in case of tall plant of F1 and P1 generation, though they show similar phenotype, their genotypes are different. म्हणजे याच्यावरूनच आपण काय कन्क्लूड करू शकतो की फिनोटाईप म्हणजे दिसायला कॅरेक्टर जरी सेम असले तरी प्लांट्सच्या आतमध्ये म्हणजे जीन्सच्या आतमध्ये जे कॅरेक्टर आहेत ते डिफरंट असू शकतात. Mendel further continued this experiment and brought about self-fertilization in F1 plant, from which a second filial generation was produced. आता सेकंड जनरेशन प्रोड्यूस झाली, त्याच्यात काय केलं बघा. फर्स्ट फिलियल जनरेशन समजलं सगळ्यांना? आपण जो एक्सपेरिमेंट बघितला मेंडेलचा, ओके, त्याच्या एक्सप्लेनेशन मध्ये फर्स्ट फिलियल जनरेशन समजलंय.
ओके, सेकंड फिलियल जनरेशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. ओके, सेकंड फिलियल जनरेशन जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. त्यामध्ये मी तुम्हाला दाखवेन की क्रॉसिंग कसं झालं. ओके, त्या टेबल मध्ये जे क्रॉसिंग दाखवलेलं होतं, इट मे बी क्रिटिकल फॉर यू. आय विल शो यू हाऊ द क्रॉसिंग गोज. ओके, आणि सगळ्यांनी काय करायचं आहे, अभ्यास चालू ठेवा. जे लेसन्स शिकवलेले आहेत मी त्याचा अभ्यास चालू ठेवा. तुमची टेस्ट होऊ शकते. ओके, सांगण्यात येईल तुम्हाला 1-2 दिवस अगोदर, पण यू शुड बी प्रिपेअर्ड. जेवढे लेसन झालेले आहेत, बी प्रिपेअर्ड. ओके ओके, होमवर्क आहे तो गुगल क्लासरूम वर पाठवला जाईल. नाव यू कॅन लीव दी क्लास.